मला माहिती होती, मग हा गप्पा का होता? कारण याला ईगलला ब्लॅकमेल करायचं होतं. ईगलकडनं ब्लॅकमेल करून भिवंडी ते अंबाडी याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं होतं. कारण वाड्यापासून पुढे ईगल कंपनी कामच चालू करत नव्हती, तुम्हाला माहितीये. यांना दाबलं होतं, यांना ब्लॅकमेल केलं होतं की हा हे काम आम्हाला देतो, आम्ही एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते झालोय, हे काम आम्हाला देतं, तुम्हाला आम्ही काम करू देणार नाही. आणि ईगलला यांनी घाबरवलं होतं. ईगलला हा ब्लॅकमेल करत होता. हा गौप्यस्फोट मला आज करायचा होता की ईगलला ब्लॅकमेल कोण करत होता, तर ईगलला ब्लॅकमेल निलेश सांबरे करत होता. आणि त्यामुळे तो 16 सप्टेंबरला स्वतःच बोलून गेला. तो चोर कधीतरी, आता याने तुम्हाला गोष्ट ही ओपन नसती केली, गोष्ट निलेश पाणी नव्हते, याने ही गोष्ट ओपन नसती केली मित्रांनो. याने अजून यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं 50-50 कोटी काढले असते, ते पण करतो तो. लबाडी गरीबच माणूस करत नाही, लबाडी हे मोठे पण करतात, फक्त या मोठ्या लबाडी करतात. तर याने ही माहिती आज पण तुम्हाला दिली असती पत्रकारांना. प्रमोद पवारच्या उपोषणामध्ये जर 3 तारखेला बॉम्ब पडलेला आहे की ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने खोटी बिलं काढलेत, मग याला आता बोलण्याशिवाय पर्याय उरला नाही, म्हणून हा धावत आला इकडनं ना अंबाडीला येऊन पत्रकार परिषद घेतली. आधी काय बोललेला, छोट्या मोठ्या माणसांच्या बद्दल मी बोलत नाही. मग आता का बोलला बाबा, तू एवढा लांब एवढा प्रवास करून का आला 3-3 गाड्या घेऊन, तर माझ्याबद्दल तू बोलत नाही ना, मग का आला तू पत्रकार परिषद घेऊन? म्हणजे याला माहिती आहे का आता माझं पितळ उघडं पडेल, मी आता जनतेसमोर नागडा झालोय, पूर्ण उघडा झालोय. माझं परत सांगणे, जिजाऊ संस्था अतिशय चांगली, जिजाऊ संघटना अतिशय चांगली, कारण कुठलीही संस्था संघटना ही चांगलं काम करायला चालली असते. त्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की उगाच खोट्याचं समर्थन करून स्टेटस टाकून आमच्या लोकांना कशाला डिवसता. तुमच्या स्टेटसने आम्हाला काही फरक पडत नाही, फक्त आम्हाला हसू येतं की तुम्ही लोकांना किती फसवता. तुम्ही पण त्या रस्त्याने प्रवास करता, तुमच्याही लोकांचं आमच्याशी बोलणं झालेलं आहे की भाऊ आम्हाला मजबुरीने स्टेटस टाकायला लागतात, स्टेटस नाही टाकल्या तर आमची पगार होत नाही, पगार घ्यायला गेल्यावर आमच्याकडे स्क्रीनशॉट टाकावे लागतात की मी स्टेटस टाकली, प्रमोद पवारच्या विरोधात मी बोललो, जर मी बोललो नाही तर तुला पगार मिळणार नाही. एका वडिलाने इलेक्शनला वेगळ्या पक्षाला सपोर्ट केला. आता प्रत्येकाचे आई वडील वेगवेगळे असतात, म्हणून त्याच्या मुलीला कामावून काढून टाकलं, अशी यांच्याकडे कार्यक्रम आहेत. आता पत्रकार परिषदेमध्ये एका आंबेडकरचा उल्लेख केला की कोणाच्या तरी एका माणसाच्या आईला ऑपरेशन केलं. अरे कोण आता ऑपरेशन कोणाचं केलं मला तर कल्पना पण नाही, बिचारा कोण असेल, पण त्याच्या आईचं ऑपरेशन केलं ही गोष्ट उकरून काढायची असते का? 50 पेक्षा जास्त लोकांचे ऑपरेशन केले आम्ही, 50 पेक्षा जास्त. कुठे कुठे नेऊन गेले आम्हाला माहिती आहे, आमच्याकडे केले, पण एक साधी पोस्ट टाकली नाही. 25 बेडचं मोफत हॉस्पिटल चालतो, बंद पडले येऊन बघ चालू हॉस्पिटल आहे, पण आम्ही आमच्या क्षमतेने करतो, कारण आम्ही चोऱ्या माऱ्या करून हॉस्पिटल नाही चालवत. हे सगळे बसलेले आहेत ना, 10-10 हजार रुपये महिन्याला कॉन्ट्रिब्युशन काढतात की हे 10 हजार रुपये आम्ही व्यसन करत नाही, दारू पित नाही, पार्ट्या करत नाही, बॅनरबाजी करत नाही, आमचे पैसे हॉस्पिटलला मी त्यांना कन्व्हिन्स केले. आम्ही आमच्या व्यवसायातून 10-10 हजार रुपये छोटी अमाऊंट आहे काढतो, आम्ही आमचं हॉस्पिटल चालवतो. तू ते एक ऑपरेशन केलं ते बोलून दाखवतो तू, म्हणजे त्याच्या आईचं तू 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी ऑपरेशनला मदत केली म्हणून 10 वर्ष त्याने तुझ्या बाजून चांगलंच बोलायचं. अरे त्याला कळलं की तुला पाडेस म्हणून तो बोलला, ते उकरून काढलं पत्रकार परिषद. ही पद्धत बंद झाली पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती की माझं तक्रार किंवा माझे आरोप फक्त कन्स्ट्रक्शन कंपनीवर आहेत. कन्स्ट्रक्शन कंपनीने जो फ्रॉड केलाय त्याचा पाठपुरावा मी करत राहणार. ठीक आहे, मी उपोषण केलं, मी माझ्या प्राणाची तयारी केली, माझी शुगर 67 झाली आणि मला उपचारासाठी दाखल करण्याचे अटक करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मग मागण्या माझ्या मान्य झाल्यानंतर या एका मागणीसाठी मुदत देऊन मी आंदोलन थांबवलं. त्यामुळे आंदोलनात काय मिळालं काय मिळालं नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा वाडा भिवंडी रस्त्याचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण लढाई संपलेली नाही मित्रांनो. आता मी तुम्हाला ते सांगितलं ज्या कमिटीचं, त्यासाठी सगळ्या पत्रकार मित्रांना माझी हात जोडून विनंती की आमच्याकडे तेवढं बळ नाही. मी आतापर्यंत माझ्याकडे असलेली सगळी माहिती पब्लिक केलेली आहे. का पब्लिक केलेली आहे की याच्यात लफडी कॉम्प्रोमाइज भ्रष्टाचार करायची संधीच कोणाला ठेवायची नाही. भिवंडी वाडा महामार्गाबद्दल मी का बोलतो मित्रांनो, मी आज फॉर्च्युनर मध्ये फिरत असलो तरी मी चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेलो नाहीये. मी कुडांच्या घरात राहिलेला पोरगा आहे. त्यामुळे तुम्ही एक रिपोर्ट काढा, माझ्याकडे अख्खी आकडेवारी आहे. भिवंडी वाडा महामार्गाच्या अपघातात कोण मेले हो? भिवंडी वाडा अपघातात आमदार खासदाराचा पोरगा मेलेला तुम्हाला आठवतोय का? भिवंडी वाडा अपघातात एखाद्या मोठ्या ठेकेदाराचा पोरगा मेलेला आठवतोय का तुम्हाला? भिवंडी वाडा मनोर अपघातामध्ये गरिबाची पोरं मरतात,
शेतकऱ्याची पोरं मरतात, त्यांचा मी भाऊ आहे. ज्या कुडूस नगरीत आम्ही बसलोय त्या कुडूस मधली एका गरीब टेम्पो चालकाची मुलगी गेली ना, ती एखाद्या श्रीमंताची पोरगी बाईकवर गेली नसती. ठेकेदाराची पोरगी पोलीस बंदोबस्त घेऊन गाडीमध्ये फिरते, ठेकेदाराची पोरं पोलीस बंदोबस्त फुकटचा घेऊन गाडीमध्ये फिरतात. गरीबाची पोरं मरतात ना, त्या गरीबाच्या पोरांबद्दल मला तळमळ आहे. माझा 12 वर्षाचा पोरगा व्हिडिओ करून टाकतो की माझ्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मला भिवंडीच्या स्कूलमधून अंबाडीच्या स्कूलमध्ये यावं लागलं, माझी चांगली स्कूल मला बदलावी लागली. अरे छोटी छोटी पोरं बोलायला लागली रे. आणि त्या रस्त्यात मरणाऱ्या लोकांशी मी प्रामाणिक आहे. मी तुम्हाला बोललेलो की आंदोलन सुरू करताना त्याचे परिणाम दुष्परिणाम सगळे मला भोगावे लागतील. मला बदनाम केलं जाईल, प्रमोद पवार हप्ते घेतो, प्रमोद पवार सेटलमेंट करेल. अरे मी उघड चॅलेंज केले ना. तुम्ही जर खरंच, आता मला तो शब्द वापरायला बरोबर वाटत नाही, पण खरंच तुमच्या जन्माची कहाणी खरी असेल, आता मी वेगळ्या शब्दात बोलू शकत नाही, तुमच्या जन्माची कहाणी खरी असेल, तुमचा जन्म दाखला जर खरा असेल PSC मधला काय घरचा, तर प्रमोद पवारचे कुठे ब्लॅकमेलिंग केलं आणि कुठे पैसे घाले दाखवा ना. ओपन चॅलेंज आहे ना माझं. अरे तुम्ही कुठे पैसे घालले हे मी अख्ख्या फायली घेऊन बसलो इथे. मग उगाच फक्त माझ्यावर चर्चा करण्यात वेळ घालू नका. प्रमोद पवार हा विषय टॉपिक चर्चेचा नाहीये. प्रमोद पवार हे माध्यम आहे. वाडा भिवंडी रस्त्याचं आंदोलन प्रमोद पवार हे माध्यम होतं, पण ते आंदोलन आता लोकांनी स्वीकारलंय. प्रमोद पवारने उचललेले मुद्दे आता पब्लिकने स्वीकारलेत. पत्रकार मित्रांनी जे सगळं दाखवलं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते लोकांनी स्वीकारलं. लाखाच्या घरात पत्रकार परिषद बघितल्या, 35,000 व्ह्यू झाले पत्रकार परिषदेला. याचा अर्थ लोकांना समजलं खरं काय ना खोटं काय. त्यामुळे माझ्याबद्दल चर्चा करणारे फक्त यांचे पगारी नोकर आहेत. माझ्याबद्दल नेगेटिव्ह पसरवणारे, माझं म्हणणं आहे माझ्या नेगेटिव्हने फरक पडणार असेल, रस्त्याचं काम होत असेल तर तेही करा. प्रमोद पवारला बदनाम केल्याने रस्त्याचे जर खड्डे भरत असतील तर प्रमोद पवार ती बदनामी पण सहन करायला तयार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या काळामध्ये आपल्याला भिवंडी वाडा मनोर हा रस्ता दर्जेदार करून घ्यायचा आहे. हा प्रश्न माझा एकट्याचा नाहीये किंवा माझ्या सहकार्यांचा नाहीये. हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांचा आहे. या रस्त्यावर भविष्यात अपघात होऊ नये, या रस्ते दर्जेदार व्हावे, या रस्त्यावर पूर्णपणे साईड गटर्स असतील, पेविंग असेल, स्ट्रीट लाईट असतील, हे झालं पाहिजे. या रस्त्यामध्ये कुडूसला फ्लायओव्हर झाला पाहिजे. या रस्त्यामध्ये गडेश्वर नाक्यावर फ्लायओव्हर झाला पाहिजे. अनगाव आणि मापोलीची जी डिमांड आहे तिथेही छोटे पूल फ्लायओव्हर झाले पाहिजेत. आणि ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत रस्ता 2 लेनचा आहे तो रस्ता 4 लेन झाला पाहिजे. वन विभागाच्या जमिनीचं संपादन झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला आम्हाला एकट्या सगळ्यांना लढावं लागेल. आता मी लढतो त्यामुळे काय होतंय, सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की प्रमोद पवार लढतो आणि सगळं ओपन करून टाकतो, त्याला आपल्याला पैसे घालायचे चान्सच मिळत नाही. आता या भाईदी बघा ना 16 सप्टेंबर पासून फिल्डिंग लावून बसलाय. एक तर यांच्याकडनं इगलकडनं मी पैसे काढेन असं समजू नका तुम्ही की बाबा रेंज रोवर आणि BMW म्हणून हे पैसे घात नाही. अरे हे लबाड आहेत एक नंबर. विराजच्या मॅटरमध्ये तुम्ही बघितलं ना, कांदे बटाट्याची बातमी बघितलं ना तुम्ही. म्हणजे हे मोठे लोक लबाडी करणे असं नाही, फक्त बदनाम बारीक माणसं होतो. ही मोठ्या लोकांची मोठी लबडी असतात आणि पुढचं मी बोलत नाही. त्यामुळे यांची 16 सप्टेंबर पासून हा बरोबर पागेरे टाकून होता वाघरा मांडून की माझ्या वाघऱ्यामध्ये इगल येईल, माझ्या तोंड्यामध्ये इगल येईल. पण इगल काय याच्या तोंड्यात येण्याच्या आधी याचा तोंड्या आपण 3 तारखेला फोडला आणि याची भुशी तोंड्या सगळाच फुटला. त्यामुळे त्याची गेम फसलेली आहे. तो आता बिथरलेला आहे. आता तो काय करला माहिती का, काहीतरी आरोप, त्याचे आरोप काय, अरे हे ब्लॅकमेल, यांच्याबरोबर हे चोर आहेत, ते चोर आहेत. अरे ते मरू दे, तू खंडणीखोर आहेस. तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. नाव सांगू फिर्यादीचं, जोशी नावाचा फिर्यादी, जयेश चौधरी नावाचा विक्टीम आहे. तुझ्यावर खंडणी 395 IPC 395चा गुन्हा तुझ्यावर दाखल आहे.